थांब, काय आणलं डब्यात? धपाटे आणलेत. हा, तू बनवलंस? नाही, आईनं. पण मी सांगितले करायला. हा, मग भारीच झाल्या. अस्मी! अस्मी! अस्मी, ऐक ना, आपण दोघे रेस लावूया. निशी जज. ए, काहीतरी येडेपणा करू नका, गप चालत चला. आधीच रस्ता नाही सरळा. अस्मी, तू सांग ना निशीला. मला काही माहित नाहीये. आपण रेस लावतोय आणि मी जिंकणार. एक मिनिट. On your mark, get set, go. हळू हळू अगं. हळू 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 बस, इकडे बस. ये. हळू हळू हळू. सावकाश बस. बघू. दुखतंय. झाली का रेस? झाली? अगं, या असल्या रस्त्यावरनं चालताय ना तुला, आणि मी संग रेस करायची होय? अगं, ती लहानाची मोठी इथंच झाल्या, आणि तिच्या संग कॉम्पिटिशन करणार आहेस तू? का नाही करू शकत? तू बघत. अगं नको. थँक्स निशी. हळू हळूच. ठीक आहे. अस्मी, तू जिंकलीस. अस्मी, अगं थांब की. कुठे चालल्यास? थांब. नाही, आज मी टूर गाईड आहे. आज मी पुढे चालणार आणि तुम्ही माझ्या मागे मागे यायचं. ऐ, माझी बॅग दे. चला. वहिनीला काय आलं? अशा का वागायला? काय माहित, मगाशी गाडीत पुढे बसायचं तर मागे आली, आणि आता मागे राहायचं तर पुढे चाललं. अगं, आमच्यासाठी थांब तर. अस्मी, असं काय करतोस? तुला जायचंय पुढे तर जाऊ दे ना. तुझं उगाच मागे बोलवतोय. चल. हळू 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 हळू. निशी, हळू चल ना थोडं प्लीज. हे बघ, जेचा डबा त्यालाच पोचव. काय बी गोंधळ करू नको. हा ग आय. हा पत्ता घेतलायस ना? होय, सगळं परफेक्ट होईल. हा. हॅलो मुन्नू, ते तुम्हाला हवं असलेलं पुस्तक घेऊन आलं. थँक्यू सर. आणि हे काय, आज डबे द्यायला तुम्ही चाललात? वय, अस्मी दीदी निशिदादा बरोबर पिकनिकला गेल्या ना, म्हणून. चांगलंय. ते आमची गाडी खानावळ ते देव, देव ते खानावळ, नुसती गोल गोल गोल. तायडे, आज डबे पोचवायला तू जाशील का प्लीज?
मला हे पुस्तक वाचून कॉलेजला जायचंय ना. मी ते खानावळीत काम आहेत ना ती. अगं खानावळीतली सगळी कामं मी करते. म्हणजे पुस्तक वाचता वाचता मला करता येईल ना. तू जा ना. हवं तर मोहित सरांच्या गाडीवरून जा. हा चालेल ना सर? हो चालेल, काय धावेल म्हणतो मी. नाही म्हणजे माझी गाडी धावेल हो असं म्हणायचं होतं मला. असंही मी तिकडे कुमठ्याला जाणारच होतो बघा. बेस्टच आहे. म्हणजे एकाच वेळी 2 कामं होतील. वय की नाही आया? जा तू. आई अगं ती म्हणते ना तिला पुस्तक वाचायचंय म्हणून, मग जा की जरा. वय लय महत्वाचं आहे. वय ना सर? हा हो हो हो, म्हणजे महत्वाचं म्हणजे खूप महत्वाचं आहे हो. हा ठरलं तर मग तायडी आज डबे पोचवायला जाणार आहे मोहित सरांसंग. हा चला चल. तुम्ही एक काम करता का, तुम्ही ही बाईक घेऊन जा, मी बस नाही येतो. असं कसं चालेल? अन मला कुठं बाईक चालवता येते? हा पण म्हणजे बाईक चालवता येत असती तर तुम्ही घेऊन गेला असता. म्हणजे मला काय म्हणायचंय की बर जाऊ दे, आपण रिक्षाने जाऊया का? रिक्षा नाही, नको. मग कसं जायचं बरं? हा ते डबे द्या बरं. डब्यांनो तुमचे तुम्हीच जा. हा हे हेल्मेट आणि ही चावी. बाय. हे तुम्ही गाडीवर बसलाच नाही तर आपण जाणार कसं म्हणतो मी. चलू. अस्मी, निशी तुला गाठून तुझी टूर गाईडची पोझिशन बघवायचा प्रयत्न करतोय बघ. काय मी काय बोलते ऐक ना निशांत.
मेरू. अरे तने आणि दादाला निशांत हाक मारली. मग काय आलं? अरे यल्ल्या, वहिनीसाठी दादा निशी म्हणजे निशिकांत आहे आणि निर्मला मॅडमचा मुलगा निशांत आहे. अरे आणि ही दोन्ही माणसं एकच आहेत हे वहिनीला कुठं माहिती आहे? आमच्या गावात किती निवांत आणि शांत शांत वाटतंय नाही? वय वय निवांत आणि शांत शांत वाटते. निवांत आणि शांत. मला चुकून निशांत ऐकू आलं. आज माझं डोसकं काम करायचं बंद झालं. जाऊ दे. निशी ऐक की, मला निशांतपेक्षा निशी म्हणण्याला जास्त आवडते. का निशांत का नाही आवडत? नाही नाही तसं नाही, निशांत चांगलंच आहे हा पण निशी जास्त चांगलं आहे. निशांत मध्ये अंत लपलाय आणि निशीमध्ये गंध लपलाय. वा 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 वा. ऐ, काय झालं? टाळ्या का वाजवालाय? अगं काय नाही, निशी म्हणत होता. मी म्हणत होतो म्हणजे मी काय म्हणतोय ते सोड ना. काय तुझ्या वाक्याला पडल्यात ना. तू काय म्हणली ते सांग ना. अगं मी म्हणलं निशी या नावामध्ये गंध लपलाय, प्रेमाचा गंध. चला चला भुका लागलेत. हा हा भुका लागल्या. हा जेवायला चला. चला 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 चला. ते गोपीनाथला डब्बा द्यायचा आहे ना? तुम्ही बी चलता का संग प्लीज? हा हा जाऊया ना. चला. असंही राधक का या गोपीनाथला डब्बा का देतात मला तेच कळलं नाही. बघू. बोया बोया बोया. अरे चुबियटा, तुमच्या खानावळीचं स्टँडर्ड लयच वाढलंय की ग. का बाबा बाईक वाला डिलिव्हरी बॉय मस्तच एकदम जाग आहे. हो, घाबरू नका हो. यांना काय घाबरायचं? ती म्हण ऐकली ना तुम्ही? हाथी चले बाजार कुत्ते भोके हजार. म्हणी शिकवणारा मास्तर एवढी जो हाऊस आहे तर तिला घेऊन जा की कॉलेजात. जोडीनं कमरेत हात घालून फिरायला ये निमित्त काढलंय का? बेस्टच आहे. अहो तुम्हाला काय समजायचं ते समजा हो. या बिचाऱ्या सगळं शांतपणे ऐकून घेता म्हणून वाटेल ते बोलायला तुम्ही. यांच्या ठिकाणी जर रश्मी असती तर असं बोलायची हिंमत तरी झाली असती का हो? बोला ना बोला. आता का बरं बोलती बंद झाली? बोला. नाही पण हिला बोलल्यावर तुम्हाला काय एवढ्या मिरच्या झोंबल्या? हा, तुमचा आणि हिचा काय संबंध आहे? त्याच्याशी तुम्हाला काय करायचंय? काय कालवा चाललाय? कोण आलाय? कोण? अच्छा मोहित सर तुम्ही? यो बघा, यो मास्तर ना मला वाटेल तसं बोलायले. इंग्रजीमध्ये शिव्या दिल्या मला. शिव्या. हा हा हाकलून द्या. हाकलून देता ना. हाकलून द्या. काय काय हाकलून काय द्या? मी काय इकडे हौसेनं आलोय? राधक्कांनी तुम्हाला डब्बा पोचवायला सांगितला होता म्हणून आलो. पण ठीक आहे, चला अर्चना आपण सांगून देऊ राधक्काला की आपण डब्बा द्यायला गेलो होतो पण यांनी आपल्याला हाकलून दिलं. चला. हो सर 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 काय करताय? कुठे चाललाय? आणि एवढं चिडवलं काय झालंय? त्याचं कसं आहे ना सर, आमच्या घरात पैसे नाही राहिलेत आता, खायला बी काही नाही, म्हणून तिची चिडचिड झाल्यावरती बोलली असेल. चिडचिड झाली म्हणून वाटेल ते बोलतील त्या. वाटेल ते? नाही नाही नाही, वाटेल ते कसं? कौतुक आहे तुमचं तिला. आज सकाळी एकाला म्हणत होती भरपूर शिकायचं, हुशार व्हायचं, कॉलेजात जायचं आणि मग तिथे मोहित सर असतील त्यांच्याकडून शिकून शाळेत शिक्षक व्हायचं. अर्चू देते ना डाबा?
एकीला बी डबा दिला. माहित होत राधी एकीला उपाशी ठेवणारच नाही, माहित होतं मला. बर ते रात्रीचा डबा बी पाठवून दे काय. चला. काय झालं? लाज नाही वाटत तोंडवर करून काय झालं विचारायला? हा, तो काल आलेला मास्तर मला वाटेल तसं बोलला, तरी मी त्याच्या समोर माझी बाजू घ्यायचं राहिलं बाजूला. तुम्ही सप्पाई शेपूट घातली आणि वर तोंड करून मला विचारले काय झालं म्हणून. अगं जरा शांत हो की, शांत हो जरा. त्या 2 रुपयाच्या मास्तरला बोलायला मला काय जड होतोय? मग बोलला का नाही? परिस्थिती काय ते लक्षात घे की. तू आता जर त्याला बोलली असती आणि त्यानं जर डबा दिला नसता तर मग सगळा स्वयंपाक तुला करावा लागला असता ते पण आहेच म्हणा. आणि मला खावा लागला असता. काय म्हणला? काय नाही म्हणून नाही बोललो त्याला. अरे तुला बोलतोय मी गप्प बसणार आहे होय? असा उभा आडवा सोडला असता त्याला. लई शहाणा जाईल. या मास्तरड्याची पण एक दिवस अशी जिरवणार आहे ना, नाही त्याला नाक घासायला लावलं ना माझ्या समोर तर नावाची यामिनी नाही, कस यामिनी म्हणेल तस. झालं आता चालायचं जेवायला. अजून पाहिजे असेल तर सांगा, मी गाडीतून भरपूर काढलं. चला लय भूक लागल्या. प्लीज निशीचा होकार मिळवून द्यायला मला मदत करशील? घ्या सगळ्यांनी. आईनं धपाटे दिलेत. नाही मला नको. नको? अरे मी बनवले नाहीयेत, तुझ्या अक्कानं बनवल्यात. हे बघू बघू मला बघू. यम्मी आहेत यार. नीचे बघ ना, तू खाऊन बघ ना, बघ ना, बघ ना. हाय हाय हाय. बर्फी अक्काच्या हाताला जी टेस्ट आहे ना त्याला जगात तोडणे. लय भारी, एकदम विशेष एंड असतोय. ए तांबड्या, तुला माहितीये काय, अरे मला धपाटे लय आवडतात. मी तर धपाट्याशिवाय काही खातच नाही बघ. तांबड्या रासमीला धपाटे दे की. कसं कडा तूच खाशील काय? अरे नाही नाही, हे की नाही नाही, नको मला. का? काय झालं, भूक नाही काय? ते मी पुढे चालत गेलेले ना तेव्हा मी खाल्लंय. आम्ही तर नाही बघितलं. मी खाल्लं, तुमचं लक्ष नव्हतं. काय बी सांगायला तू. मी खरंच खाल्लं. हे तुमचं काय खाणाखुणा चाललंय? कुठं काय? काय नाही. बरं ते सगळं जाऊ दे, आपण पटकन खाऊया आणि मग एक गेम खेळूया. हा चालेल चालेल. गेम खेळूया. आता हिला कसला गेम खेळायचा? इथं लवंगी मिरचीने चालवलेला गेम खेळणं झालाय. पण कोणता गेम? हाईड अँड सीक.
लपंडाव. निशीवर प्रेम आहे तुझं? तो बॉयफ्रेंड आहे तुझा? मला निशी खूप आवडतो, खूप आधीपासूनच आवडतो.